सर्व विविधधारकांना मनापासून नमस्कार आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती सध्या मिळत आहे. ते म्हणजे शिक्षक नियुक्ती करत असताना जर कुठल्याही पद्धतीनं खोटी माहिती भरली किंवा कुठल्याही पद्धतीने चुकीची माहिती भरली, अनावश्यक माहिती भरली आणि त्या माहितीमुळं शिक्षकाची नोकरी धोक्यात येऊ शकते आणि त्यासोबतच जे मुख्याध्यापक, जे संस्था, जे सगळे लोकं या बोगस भरती प्रकरणामध्ये समाविष्ट असतील, चुकीची माहिती देणाऱ्यामध्ये समावेश त्यांचा जर असेल, तर त्यांच्यावरती प्रचंड मोठी कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्या संदर्भामधली अत्यंत महत्त्वाची बातमी आज लोकमत वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. साहजिकच अशा प्रकारचा जी-आर जो आहे तो तुम्ही काल सगळ्यांनी बघितलेला असेल. त्या संदर्भामधली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बघा, जर शिक्षक नियुक्ती करत असताना कुठल्याही खाजगी अनुदानित संस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे की खूपच मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होतो. चुकीच्या पद्धतीने माहिती भरल्या जाते आणि चुकीच्या पद्धतीने माहिती भरून अक्षरशः लाखो रुपयांचं अनुदान, लाखो रुपयांची जी पगार आहे, तर ती शिक्षकांच्या खात्यामध्ये वळवल्या जाते आणि ह्यामध्ये जे काही सक्षम अधिकारी असतात, मुख्याध्यापक असतात, संस्थाध्यक्ष असतात, खूप मोठ्या प्रमाणावरती अधिकारी यामध्ये समाविष्ट असतात आणि त्यामुळं शासनाचा लाखो कोट्यावधी रुपयांचा जो महसूल असतो, तर तो बुडीत जातो, चुकीच्या लोकांच्या खात्यामध्ये जातो आणि तसं होऊ नये यामुळं अत्यंत महत्त्वाची खबरदारी घेणारा असा हा शासन निर्णय या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे, तो लागू करण्यात आलेला आहे. शिक्षक नियुक्ती करत असताना कुठल्याही पद्धतीची जर माहिती चुकीच्या पद्धतीने भरली, तर आता याचा भुर्दंड अधिकाऱ्यांना होता आहे. राज्यामधील खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, बरोबर आहे. म्हणजे आता वैयक्तिक मान्यता म्हणजे काय असतं ते आपण आधी सुरुवातीला समजून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की वैयक्तिक मान्यता म्हणजे अशी प्रक्रिया असते की ज्यामध्ये एखादी संस्था असेल किंवा शाळा असेल, तर ते शिक्षकाला आमच्या शाळेमध्ये रुजू करून घेत आहोत अशा पद्धतीचा अहवाल देते. त्याला आपण वैयक्तिक मान्यता असं म्हणतो आणि ही वैयक्तिक मान्यता घेत असताना ज्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी आहे, तर ती शाळा व्यवस्थापन करत असते आणि त्यामुळं ही अनेक वेळा असं बघण्यात आलेलं आहे, की काही शिक्षकांकडे पुरेशी कागदपत्र नसताना देखील त्यांना वैयक्तिक मान्यता देण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ त्यांच्याकडे शैक्षणिक अर्हता नसली तरीसुद्धा आहे असं दाखवून किंवा मग काहीतरी संस्थेने सूट देऊन, की आम्ही संबंधित शिक्षकाकडनं येणाऱ्या कालावधीमध्ये माहिती पूर्ण करून घेऊ, ही माहिती भरून घेऊ, अशा पद्धतीने सांगितलं जातं. मात्र तसं होताना दिसत नाही आणि मग अशा पद्धतीने चुकीची माहिती भरून जी आहे, तर ती शिक्षकांना नियुक्ती दिल्या जाते. यामध्ये वरचे जे अधिकारी असतात, वरिष्ठ अधिकारी असतात, त्यांचाही सहभाग असतो. त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती असते आणि परंतु ह्या सगळ्या चुकीच्या बाबींकडे दुर्लक्ष करत शिक्षकाची नियुक्ती होते. कागदपत्रामध्ये फेरफार होते, माहिती लपवल्या जाते आणि अशा पद्धतीने अनेक प्रकरणं मागच्या 2012, 2017, 2022 मध्ये झालेली आहेत. कोट्यवधी रुपयांचा अपहार या ठिकाणी या व्यवस्थेमधनं झालेला आहे आणि साहजिकच शासनाने जे आहे ते या प्रकरणाची आता प्रचंड गंभीर अशी दखल घेतलेली आहे. शासनाने असं म्हटलेलं आहे, की जर अशा पद्धतीने जर यापुढे देखील अ, नियुक्ती झाली शिक्षकांची, तर मात्र या प्रक्रियेमध्ये जेवढे काही अधिकारी समाविष्ट असतील, त्यांच्यावरती कारवाई होणार आहे आणि कारवाई झाल्याच्या नंतर त्यांना जेलची हवासुद्धा खावी लागणार आहे. त्यामुळं प्रचंड मोठा धाडसी निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे, असं म्हणायला हरकत नाही. खरं पाहिलं तर हा निर्णय अनेक दिवसांपासून अपेक्षित होता, परंतु तो अद्याप देखील झालेला नव्हता. राज्य शासन प्रयत्न करत आहे, शालेय शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे, की कशा पद्धतीने महाराष्ट्रामधली जी शिक्षण व्यवस्था आहे, तिच्यावरती जो लागणारा कलंक आहे आणि चुकीच्या माध्यमातून जी शिक्षकांची भरती होती ती थांबवल्या जावी. कुठल्याही पद्धतीने चुकीचे शिक्षक विद्यार्थ्यांना भेटू नयेत. त्यांचं कुठल्याही पद्धतीचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करते आणि या प्रयत्नामध्ये कुठेतरी यश येताना आपल्याला आता दिसत आहे. त्यासाठी विशिष्ट कठोर असे नियम राज्य शासन करू पाहत आहे आणि निश्चितच ह्या प्रयत्नामध्ये राज्य शासन यशस्वी होईल. अशा प्रकारचे आपण सदिच्छा व्यक्त करूयात. योग्य शिक्षक ज्या विद्यार्थ्यांकडे पात्रता आहे, असे शिक्षकच विद्यार्थ्यांना भेटावेत, लाभावेत आणि त्याचा फायदा त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व्हावा, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्हावा, अशा प्रकारची एक अपेक्षा आपण व्यक्त करूयात. निश्चितच असं होईल आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होईल अशा पद्धतीची भावना व्यक्त करूयात आणि ही माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायची वाट होती. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. यावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद.